न जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगात सारा निरोप शेवट देताना. स्वर कोठर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर नोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. एका कवीने केलेली ही सुंदर कविता. पण देवेंद्रनाथांचं चरित्र, या नाथांचं चरित्र जवळून बघताना अशाच पद्धतीने त्यांनी आयुष्याला उत्तर दिलं. प्रश्न येत राहतील म्हणून उत्तर द्यायला थांबायचं नाही, प्रत्येक वेळेस उत्तरं द्यायची नाही, कृतीतून सामोरं जायचं, कर्तृत्वातून उभं राहायचं. खरं शब्दज्ञान आणि शब्दांचं महत्त्व जर कळलं होतं तर हे या सिद्धनाथांना कळलेलं होतं. त्यामुळे ज्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते, त्यांना मार्ग सापडतो आणि सामना ते करतात, त्यांच्याच हातून नाथ हे सुंदर कार्य करून घेतात. मग ते धार्मिक असो, राजकीय असो, रचनात्मक असो, वाङ्मयीन असो, कोणतंही कार्य कोणाकडून कधी कसं काय करून घ्यायचं हे विधिलिखित असतं आणि गुरु त्यांच्याकडून ते करून घेत असतातच. विजयकुमार सुळे यांना लहानपणापासून जी आवड होती, समाजाचं त्यांनी जे सूक्ष्म दर्शन केलं, त्यातून ते महाराष्ट्रात आणि भारतात हिंडले. भारतात अनेक नाथपंथी ठिकाणांना त्यांनी भेट दिल्या आणि नाथांशी संवाद साधला. ही व्यक्ती एका ठिकाणी कधीच बसून राहिली नाही, तर नाथाच्या कार्यांसाठी सतत फिरत राहिली. पायाला चक्र लावल्यासारखं भारत भ्रमण करत राहिली आणि महाराष्ट्रातला नाथपंथ सुद्धा त्यांनी सगळा पिंजून काढला. त्यामुळे नाथ संप्रदायाबद्दल माहिती जेव्हा आपण बघतो, त्यावेळेस महाराष्ट्रातील नाथपंथ हा एक फार महत्त्वाचा भाग आज आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय हा खूप मोठा आहे. अनेक नाथपंथीय दुवे आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. त्याच्यातले चांगदेव लाऊड, गुंडम राऊळ, नाथसिद्ध, चक्रधर, अल्लम प्रभू, वटेश्वर चांगा अवधूत, नेवासे, कनेरी सिद्ध, मुकुंदराज, सत्यमलनाथ, शिवदीननाथ, मुक्ताई, त्रिपुटीचे गोपाळनाथ, अर्वाचीन परंपरा, सोयरोबा अंबिये, तुकाराम महाराज, पावसचे स्वामी स्वरूपानंद, नाथपंथीय गुरुशिष्य परंपरा, शिवदीननाथ परंपरा, ज्ञानेश्वर परंपरा, मढीनिवासी देवेंद्रनाथ परंपरा, असे परंपरेचे अनेक स्रोत आपल्याला बघायला मिळतात. नाथपंथ म्हटलं की परंपरा ही आलीच. जर एखाद्याला परंपरा सांगताच येत नसेल तर त्याला काय गुरु कळला? ह्या सगळ्यांनी विविध ग्रंथरचना केली आणि ते ज्ञान सूर्यचंद्रासारखं अटळ केलं आणि जगाच्या उद्धारासाठी या सगळ्यांनी जे कार्य केलंय, म्हणून या परंपरा आजही जिवंत आहेत. या नाथ संप्रदायाच्या विकासाच्या संदर्भात नवनाथ 84 सिद्ध यांच्या परिगणनेस खूप महत्त्व आहे. नाथ संप्रदायात नाथ सिद्धांत समूह आणि नवनाथ म्हणून प्रसिद्ध आहेत. भागवताच्या 11 स्कंदातील नवनारायणांपैकी नवनाथ भक्तिसार या काहीशा अर्वाचीन ग्रंथातले नवनाथ हे खालीलप्रमाणे आहेत. नवनाथांची पोथी ही सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्या नवनाथांच्या पोथींमध्ये काही नवनाथांची नावं येतात. ही कोणती नवनाथांची नावं आहेत? तर आदिनाथ मच्छिंद्रनाथ, हरी गोरक्षनाथ, अंतरिक्ष जालंधरनाथ, प्रबुद्ध कानिफनाथ, पिप्पलायन चरपटीनाथ, अविहोत्र नागनाथ, दुर्मळी भर्तरीनाथ, चमस रेवणनाथ, करभाजन गहिनीनाथ. या सगळ्यांची समाधी स्थानं बघण्याचा योग सुद्धा गुरुकृपेतून आणि गुरुसहवासातून प्राप्त झाला. या सांप्रदायिक ग्रंथात नवनाथांची नावं आहेत. अडबंगीनाथ आहेत, चरपटीनाथ आहेत, गोपीचंद राजा आहेत, चौरंगी नाथ आहेत, धर्मनाथ आहेत, नागनाथ आहेत, भर्तृहरी आहेत, शिवदीननाथ आहेत, आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांचे सद्गुरू, त्यांच्या शिष्य परंपरा या संप्रदायात आपल्याला दिसतात. हेच खरं भारताचं वैभव आहे आणि हीच भारताची खरी संपत्ती आहे. ज्ञानाची गंगोत्री आहे. नाथ संप्रदायातील 84 सिद्ध हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे.
संशोधनाचा, साधनेचा विषय आहे. नाथ संप्रदाय चरित्राचा, साधनेचा आणि कर्माचा तो एक चांगला इतिहास आहे. आणि म्हणून या नाथांच्या बद्दल सिद्धयोगी देवेंद्रनाथ नवनाथांविषयी नेहमी सांगतात. काय सांगतात? की नवनाथ हे तुमच्याच आमच्यासारखीच एक सामान्य माणसं होती. लक्षात घ्या, नवनाथांची ओळख जी देवेंद्रनाथांनी करून दिली, ते एकदम मोठे नाथजी झाले का हो? नाही ना. की आले बाबा तुमच्या समोर वेशभूषा धारण करणार की हे नाथजी, असं नाहीये. ते एका सिद्ध योगी पुरुषांनी यांची ओळख करून दिलेली. ते असं म्हणतात की ही नवनाथ हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं होती, परंतु सद्गुरूंच्या सत्संगात आल्यानंतर त्यांनी आपली काही विशिष्ट साधना केल्या. त्या साधनातून त्यांना एक विचार करण्याची शक्ती प्राप्त झाली. त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं. त्यांना सिद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्या आध्यात्मिक साधनांमध्ये त्यांनी त्राटक साधना केली. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या त्राटनेतूनच, या साधनेतूनच नवनाथ सिद्धनाथ झाले. चैतन्य मच्छिंद्रनाथ व गुरु गोरक्षनाथ यांचा नाथपंथ हा अनादी काळापासून चालत आला आणि जगाच्या कल्याणासाठी आज नाथसिद्ध आपल्याला उभे असणारे बघतो. आपण नवनाथांच्या गाथा दूरदर्शनवर बघतो, पोथीतून वाचतो आणि मग लक्षात येतं हे नाथसिद्ध असे निर्माण झालेले आहेत. जसं एखादं बीज लावल्यानंतर त्याला रोज खतपाणी घालावं लागतं, ते हळूहळू मोठं होत जातं. तसं ह्या सद्गुरूंच्या सहवासात हे येत गेले. जसं मच्छिंद्रनाथांच्या सहवासात गोरक्षनाथ आले, गोरक्षनाथांच्या सहवासात गहिनीनाथ आले, गहिनीनाथांच्या सहवासात निवृत्तीनाथ आले, निवृत्तीनाथांच्या सहवासात ज्ञानेश्वर माऊली आली आणि त्यांच्या सहवासात पुढे अनेक परंपरा निर्माण झाल्या. ते ह्या गुरूंच्या सत्संगात राहून त्यांच्या वाणीत भिजून गेले होते, ते डुंबत होते आणि तोच त्यांचा पवित्र नद्या होत्या. आणि गुरूंच्या मार्गदर्शनात सहवासात राहून त्यांना नाथजी पद मिळालं. म्हणून ते आधी सामान्य होते आणि आता सामान्य माणसं त्यांच्या समाधीवर, त्यांच्या साधनेत असतात आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. देवेंद्रनाथ महाराजांनी हठयोग म्हणजे ह म्हणजे सूर्यबीज आणि ठ म्हणजे चंद्रबीज असे एक हठयोगात सूर्या एक सुधारित असं रूप दिलं आणि अनेक गैरसमज दूर केले. अशा या नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा सद्गुरू हा एक फार मोठा केंद्रबिंदू आहे आणि ती प्राप्ती झाल्यानंतर तत्वज्ञानाचा अनुभव येतो. आणि म्हणून देवेंद्रनाथ महाराज असं म्हणतात की सेवा हाच एक खरा धर्म आहे. मनाला गुरुमुख बनवल्याशिवाय आणि शरीराला अग्निमुख बनवल्याशिवाय शरीराची अपवित्रता निघून जात नाही. आणि नाथपद हे तेव्हाच प्राप्त होतं. म्हणजे आज नाथ संप्रदायावर जे जे नाथजी नवनाथांच्या व्यतिरिक्त निर्माण झाले त्यांचं मूळ काय, तर त्यांनी मनाला गुरुमुख केलं आणि शरीराला अग्निमुख केलं आणि म्हणून शरीर पवित्र होत गेलं. आणि नाथ संप्रदायाचा, नाथ परंपरेचा हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. वारकरी संप्रदायात नाथ संप्रदायाचं अपत्य मानलं जातं. ज्ञान, भक्ती, योग, कर्म हा त्याचा मूळ पाया आहे. त्यामुळेच अग्निसाधना करून त्यांनी पुढे खऱ्या अर्थाने या नाथजींनी खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला. आणि म्हणून महाराष्ट्रातला नाथ संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय आहे आणि म्हणून या संप्रदायाची माहिती म्हणजे आणखीन एक वेगळं वळण आहे. म्हणून फक्त आत्ता एवढं म्हणते की आदिनाथ गुरु सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध केला गोरक्षासी, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्त दातार, ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा चरणी खेचर शरण, नामदेवा पूर्ण कृपा केली. आणि अशा प्रकारे नाथ सिद्धांचा मंत्रयोग, लययोग, हठयोग हा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सांगितला. आणि अतिशय नम्रपणे ते असं म्हणतात की नाथ संप्रदाय
आणि वारकरी संप्रदाय यांचं नातं हे चैतन्याचं नातं आहे, यांचा घनिष्ठ संबंध आहे. आणि म्हणूनच अग्निसाधना करत आपली साधना घट्ट करून गुरु आदेश प्रमाण मानून आध्यात्मिक ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. बिंदू, तारा, सूर्य, त्राटक, अग्निसाक्षीनं नाथांनी सिद्धज्ञान प्राप्त केलं. द्वारपाराच्या पुढे अंती कलियुगात भक्तीचं महात्म्य वाढावं, लोकांचा उद्धार व्हावा म्हणून द्वारकाधीश कृष्णानं एक बेत आखला होता. तेव्हा त्यांनी आपलं एक मनोगत व्यक्त केलं की 9 नारायणांपैकी कवीनं मच्छिंद्र, हरीनं गोरक्ष, अंतरिक्षानं जालिंदर, प्रबुद्धाने कानिफनाथ धर्मकार्य करावं. कैलासपती शंकर व कृष्ण ब्रह्मदेव, आदिमाया, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई या 4ही भावंडांच्या हातून मी नाथ कार्य करून घेईन. असा हा नाथ संप्रदाय एकामेकांच्या हातात हात घालून पुढे जाणार आहे. नाथजी, वारकरी संतांनी या भूतलावर जन्म घेतला, महान कार्य केलं. मालू नरहरी यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथ लिहून या ज्ञाननाथ शक्तीचा मिलाप त्याच्या शब्दातून आणि सिद्ध वाणीतून व्यक्त केला आहे. हा एक चिरंतन ज्ञानाचा, परंपरेचा, नाथ शक्तीचा, शाबरी काव्याचा हा चिरंतन शब्द ब्रह्मप्रसाद या भूतलावर मालू नरहरीने आणला. म्हणून नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं वाचन म्हणजे या नाथ संप्रदायाच्या या समुद्रात स्नात करून त्या शब्दशक्तीच्या ब्रह्मांडात सतत विहार करावं आणि अनाहत नादात राहून केवळ त्या सद्गुरूच्या सहवासात राहण्याचा हा एक मुक्त महाद्वार आहे. आणि तो नाथ संप्रदायाचं हे महाद्वार आमच्या गुरूंनी आम्हाला उलगडून नेलं आणि त्या महाद्वारातून आत नेलं. म्हणून हा शब्दांचा प्रपंच, ह्या ज्ञानाचं प्रकांड हा त्यांच्या प्रसादाचं वाटप करू शकतो. अशा या गुरुंना माझं मनोमन वंदन. पुढचं घेऊ का? नाथ संप्रदायाचं नातं हे चैतन्याचं नातं आहे. नाथपंथ गहिनीनाथ निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांपर्यंत महाराष्ट्रात घट्ट झाला. सोहम साधना रूढ झाली. नाथ संप्रदायातलं सोहम साधना, कुंडलिनी जागृती, पिंडी ते ब्रह्मांडी हे साधनेतून प्राप्त होणारी तत्वज्ञानाची प्रचिती मूळ कुठून आहे? तर ती पंढरपूरला आहे. पंढरपूरला जर त्या पंढरीतल्या विठाईकडे जर आपण बघितलं ना, विठू माऊलीकडे, तर असं लक्षात येतं त्यांच्या मस्तिष्कावर शिवलिंग आहे. भागवत धर्मातून वारकरी संप्रदाय पुढे विकसित झाला आणि त्या पंथावर 4 संप्रदायांवर नाथ संप्रदायांचा प्रभाव झाला. संत नामदेवांनी आपल्या अभंगातून नाथ प्रभावाची उदाहरणं दिली आहेत. खेळ मांडियला गोल्हाट शिखरी, अर्थच चंद्रावरी रोखी याचा, 24 त्या गुंफा स्थलिंगी नांदे, अभेद तो वेद बोल तेथे. समर्थ रामदास स्वामींच्या अभंगातही नवनाथांच्या अभंगांच्या तत्वज्ञानाचा अंतर्भाव आहे. दासबोधामध्ये सुद्धा याची आपल्याला प्रचिती येते. प्रकट निरंजन आगम निगम संत समागम सद्गुरु वचन पाहे, सनकारदग्य मुख्य करुणी आदिनाथ मीन गोरक्ष मुमी, दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षे पासुनी प्रगट होये. हे दासबोधातल्या 14व्या ह्याच्यात त्यांनी सांगितलेले समासात. म्हणजे जेव्हा तुम्ही भिक्षा मागता त्यावेळेस खरी निस्पृहता जी मनाची त्या भिक्षेतून होत असते. त्यामुळे नाथ संप्रदायाची तपस्साधना, ज्ञान, प्रतिभा, जीवरंभ सेवा, साहित्य, आध्यात्मिक सिद्धांत, वारकरी संप्रदाय हा नाथ पंथातून भागवत संप्रदायाशी समरस झाला, एकरूप झाला आणि हा परंपरेचा धागा, शिष्य परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, साहित्यिक संस्कृतीचा मानदंड ठरला. त्यातील ज्ञान मानवी जीवनाची जीवनधारा आहे, जीवन सिद्धांत आहे. यातील अभ्यास, संशोधन जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत राहणार आहे. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून प्रेममुद्रा प्राप्त झाली. प्रेममुद्रेने निवृत्तीनाथांना शांती सुखाचं धन प्राप्त झालं. हीच प्रेममुद्रा
मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलेली होती. ती पुढे गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आली आणि कृष्ण प्रेम भक्ती म्हणून हे कुल पावन झालं. नाथपंथाचं ज्ञान ज्ञानेश्वरांनी पूर्णपणे आपल्या जगतमान्य ज्ञानेश्वरी ग्रंथात सिद्ध केलं आहे. ज्ञानेश्वरी हा नाथपंथाचा मुख्य ग्रंथ. निळोबा राय सकल संत गाथांमध्ये म्हणतात की शिवशक्ती निमित्त दाऊनी उपदिशिले निज गुह्य ज्ञान तेन देव सुखी सुखसंपन्न पावला मिळासी लाभ तेने गोरक्ष उपदेशिला निजात्मज्ञानी प्रभो दिला त्रैलोक्या माझी गौरविला योग दाविला विशदार्थ गुह्य गुह्य ज्ञान करुणी तेने गहिनी ते उपदेशुनी उद्धराव्या दीनजन जीने निवृत्ती शिक्षा पिला तोच हाटवती ज्ञानेश्वरा दिधली आदी. अशा प्रकारे ही परंपरा पुढे सोपान नुक्ताई वटेश्वर चांगा प्रसाद निळा ऐसिया परी नाथ संप्रदायाची थोडी प्रकट केली ज्ञानेश्वरी भगवद्गीता उकलवली. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी नाथ संप्रदायाची परंपरा ज्ञान माऊलीने दाखवली. स्वतः हे ज्ञानेश्वरच फार मोठे नाथपंथी सिद्धयोगी पुरुष होते. त्यांच्याकडे त्यांच्या आजीला गहिनीनाथांचा अनुग्रह होता. एवढी मोठी परंपरा होती आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वापुढे प्रभावामुळे महाराष्ट्रात नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्या ऐक्य निर्माण झालं. नाथ संप्रदायी गुरुबोध आणि गुरुशिष्यांचं नातं या वाङ्मयातून आपल्या लक्षात येतं. नाथ संप्रदायात गुरुमंत्राबरोबर विठ्ठल नामात ते रंगून गेलेले दिसतात. ज्ञानेश्वरांची सिद्ध परंपरा भक्ती परंपरा ही भारतीय साधनेच्या इतिहासातील एक चिरंतन अशी गोष्ट आहे.